नमस्कार. आज आपण ज्युडिशियल सेपरेशन म्हणजे काय त्याबद्दल जाणून घेणार आहोत. प्रत्येक भांडणाचा शेवट घटस्फोटच असतो का? की कायदा पती-पत्नीला नातं वाचवण्यासाठी आणखी एक संधी देते? अनेकांना वाटतं की वेगळं राहायचं असेल तर फक्त घटस्फोटच घ्यावा लागतो. पण खरंच असं आहे का? हिंदू विवाह अधिनियम 1955च्या कलम 10 अंतर्गत ज्युडिशियल सेपरेशन म्हणजेच न्यायालयीन विभक्त राहण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की न्यायालयाच्या आदेशानंतर पती पत्नी एकमेकांपासून वेगळे राहू शकतात, पण त्यांचा विवाह कायदेशीररित्या कायम राहतो. म्हणजेच हा घटस्फोट नाही, तर नातं संपवण्याऐवजी दोघांनाही विचार करण्यासाठी, स्वतःला वेळ देण्यासाठी आणि नातं पुन्हा टिकू शकतं का हे पाहण्यासाठी कायद्याने दिलेली एक संधी आहे. न्यायालय क्रूर वागणूक, परित्याग किंवा इतर कायदेशीर कारणांचा विचार करून ज्युडिशियल सेपरेशनचा आदेश देऊ शकते. या तरतुदीमुळे नेमकं कोणते फायदे होतात? सर्वात मोठा फायदा म्हणजेच भावनेच्या भरात लगेच घटस्फोट घेण्याचा निर्णय घ्यावा लागत नाही. पती पत्नी दोघांनी मानसिक शांतता, विचार करण्यासाठी वेळ आणि एकमेकांपासून आवश्यक अंतर मिळतं. या काळात परिस्थितीनुसार पोटगी, मुलांचा ताबा आणि इतर वैवाहिक हक्कासाठी न्यायालयात अर्ज करता येतो. जर दोघांनाही वाटलं की मतभेद मिटू शकतात, तर ते पुन्हा एकत्र येऊन वैवाहिक जीवन सुरू करू शकतात. म्हणजे हा कायदा नातं तोडण्यासाठी नाही, तर शक्य असल्यास ते वाचवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. आता प्रश्न असा पडतो की ज्युडिशियल सेपरेशन नंतर पुढे काय? जर दोघांनी मतभेद दूर केले तर ते पुन्हा एकत्र राहू शकतात. त्यासाठी नवीन लग्न करण्याची गरज नसते, कारण विवाह आधीपासूनच कायम असतो. पण जर मतभेद कायम राहिले आणि एकत्र राहणं शक्य नसेल, तर पुढे कायद्यानुसार घटस्फोटासाठी अर्ज करण्याचा मार्ग खुला राहतो. म्हणून लक्षात ठेवा, वेगळं राहणं आणि घटस्फोट या दोन वेगळ्या कायदेशीर संकल्पना आहेत. प्रत्येक प्रकरणाची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा सोप्या कायदेशीर माहितीसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.